अहो ती शेजारची वाडी नाही का, काय झालं त्या वाडीचं? त्याचं काही नाही झालं. मग तिथं काजल आहे. काजल हा, तर तिच्या सोबत तुमचा मुलगा दिसला मला. तुला? हा, बोलत होते, लग्नाच्या गप्पा मारत होते. काय सांगावा प्रेम मी म्हणे त्यांचं आलं. मग बोलू दे ना. अहो तुमच्या गावात किती नाव आहे, लोकांनी बघितलं तर काय तू तू करते ना तुमच्यावरती. अहो तुमची मुलगी आहे ना, हा ते आमच्या वाडीचा आमले आहे ना, हा तर तो तिच्या सोबत बोलत होता तुमच्या मुलीसोबत. पोरगी बोलतेच ना. तसं नाही, प्रेमाच्या गोष्टी बोलत होते ते. म्हणजे हा, ते नाही का, अहो केळीच्या झाडापाशी ना. येईल ना ते आता. अरे पण किती उशीर झालाय, यायला पाहिजे ना. आता 4:45 वाजले पार. इतका उशीर. मला पण घरी जायचंय, अंधार पडेल. तिला घरी जायचंय, अंधार होईल. काय करतोय? अरे काजल, इतका उशीर असतो का? झाला रे उशीर. किती वेळ झाला वाट बघतोय इथं मी. आता एकटं इथं कुणी आलं पाहिलं त्यांनी, परत दुसरं एवढं कुणी. कळतं ना, मग मला पण घरून विचारणारे आहेत ना. अरे मग यायचं असतं ना, घरचं काम आवरायचं आणि मग यायचं ना माझ्याकडे. मग तेच केलं मी. बाबांना काय सांगणार ना मी. या केळी खाली बसून बसून मला असं दूरच्या मला वाटलं तू गाणंच म्हणणार आहे. रानात केळीच्या बनात. बरं ऐक ना, हं. आता घरी तू सांगितलं का तुझ्या काय? लग्नाचं? मी तर माझ्या घरी सांगू शकत नाही. का? माझे बाबा माहिती मग नाही मीच उत्तर घेतलंय का ग? सगळ्या गोष्टी मीच करायच्या, सगळ्या गोष्टी मीच करायच्या. तुला भेटायला यायचं म्हणलं तरी मीच यायचं. कधी तू आली भेटायला? मग काय तुम्हाला उचलून आणली काय? कोणाला? मी माझ्या पायाने चाले की. मी तुझ्या एरियात आलोय, तुझ्या घराकडे आलोय. हा, हा, मग तू मला कधी आली गार्डन मध्ये भेटायला? कुठं आली का सांग हे बरं? मला तसलं नाही आवडत रे मग गार्डन. नाही, माझ्या 5वीला पुंजलंय ते. हो का? हा हा, बरं ती जाऊ दे. 5वी गार्डन मध्ये केली ऐक का? ना, ऐक ना, काय? मला काय म्हणायचंय, हे जाऊ दे. आपलं लग्न करायचंय बरोबर हा. आहे. तुला माझ्याशी लग्न करायचंय का नाही? पण ऐकणार आहे, माझे बाबा तर हा म्हणणार नाही आणि त्याच्यामुळे अरे कस काय नाही हा म्हणणार? माझ्या घरची परिस्थिती चांगली आहे, माझ्या घरचे चांगले आहेत, मी व्यसनी नाही, काय नाही, हे तुला माहिती आहे ना. सगळं माहिती मला मग? तुझी परिस्थिती. मग पण माझे बाबा आहेत ना रे, त्यांना पण मला हँडल करावं लागणार अरे आहे. पण माझ्या घरचे आहेत ना, माझा बाप तर कसला आहे तुला माहिती आहे ना. हा, तुला सांगतो, दिसायला फक्त भोळा आहे माझा बाप, तुला बेकार आहे. आता ते त्यांना माहितीच आहे कसं मला. विचारायचं ना, तीच माझी अक्कल चाला नाही. मग तशीच माझी अवस्था झालीये, कळलं का तुला? तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे ना? मग खरंच आहे, खरंच आहे. मनापासून सांग. मनापासून प्रेम आहे, आयुष्यभर कधीच नाही साथ सोडणार ना? कधीच नाही. खरं ना? खरंच मी पण तुझ्या आयुष्यभर कधीच साथ सोडणार नाही. खरं ना? खरंच. बरं, जोपर्यंत चालतंय. माझ्या जीव आहे ना, हम्म. तोपर्यंत तुझी साथ दे. मी पण रे, मी तुझी साथ नक्की देईन. मला एवढंच पाहिजे. खरंच सांगतो, तुला शब्द देतो, तुला आयुष्यभर कुठल्याच गोष्टीची कधी कमी पडू देणार नाही. ते कमी पडण्याचं त्याचं काही नाही रे, पण माझे बाबा ना तयार झाले पाहिजे. बाबा होतात ग. आजकाल जर दुनियेत पाहिलं ना, हम्म. बऱ्याच गोष्टी अशा असतात की म्हणजे लव्ह मॅरेज केलेलं नाही का, हम्म. सगळ्यात बरेच जणांचा संसार चांगला सुखाने चाललाय. पण काय कसं आहे ना, लव्ह मॅरेज कोणाच तरी ना सक्सेस होतो, नाही तर कोणाचं सक्सेस पण होत नाही. हे बघ, जे तकदीर मध्ये असतं ना, ते आणि हे नक्की बघ, होतच. आणि मी हेच बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. लव्ह मॅरेज हे मी सक्सेसच करून दाखवणार आहे. आपले छोटे छोटे बाळ नाही रे, काही नसतं हे असलं लव्ह मॅरेज सक्सेस होत. चल बाबा, मी बोलायला गेलो म्हणजे एक तुझं दुसरंच असतं. काय नसतं लव्ह मॅरेज, काय नसतं लव्ह मॅरेज. तू लग्न करायचं ना माझ्याशी? ऐक ना अमोल, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. अगं मग मी हीच गोष्ट ऐकायसाठी इथं आलोय ना. ह्याच गोष्टीचं मला इंतजार आहे, सगळ्या गोष्टीच्या. कळलं का? मला ना खरंच तुझ्यासोबत लग्न करायचंय, मला पण करायचंय. पण बाबांना कोण हँडल करण, मला लय टेन्शन आले. मी काय करतो, हम्म. वाटलंच तर माझ्या बाबांना सांगतो तुझ्या हा. घरी जायला. हम्म. हा? बरं चालतंय, सांग मग बरं का. आणि हे पण कसं विचारायचं माहिती का, की माझे बाबा, पण त्यांना तुझ्या बाबांनी कन्व्हिन्स केलं पाहिजे, अशा पद्धतीने सांग. सांगतो मी, जशी पाहुणे बघायचं तशी सांगतो. हा सेम तसं, मला पण तेच म्हणायचं होतं. ऐक ना, हम्म. संसार करायचा आहे का तुझ्या बरोबर? मला पण तुझ्यासोबत संसार करायचा रे. काय आयुष्य घालवायचं आहे तुझ्यासोबत? मग मला नाही घालवायचं काय. आता तू तेवढं विचार बाबांना, पण तुझे बाबा आधी रागावले आणि त्याच्यामुळे त्यांचा मूड बघून तू. नाही, मी सांगतो हा, तुला, बोल. मी सांगतो. तसे बाबा माझे चांगले आहेत, माझ्यासाठी भरपूर केलंय. आई गेल्यापासून त्यांनी माझं सगळं त्या हातातले फोडवून जपलंय मला त्यांनी. चालतंय,
मला पण आई नाही रे, मला म्हणून फक्त तर मला बाबा तुझं आहे. दुःख समजतं ग, म्हणून तर मी तुझा विचार करतो, म्हणून तर तुझ्यावरती मी प्रेम करतोय. ज्या मुलीला आई नसते ना, हम्म. बाप कसा सांभाळतो ना ते मला माहिती आहे. त्या मला माझ्या काळजाला माहिती आहे किती वेदना होतात, किती त्रास सहन करावा लागतो. म्हणून मी तुझ्यावरती जबरदस्ती नाही करत ग. जबरदस्ती करणारी अशी लई पोरं आहे. आहेत ना रे. चालतंय, ऐक आता उशीर होईल, बाबा येतील परत ओरडत बसतील तुला. हं? मी जातो चालतंय. आता, मी बाबांची गाडी घेतो. हो चालतंय. जवळ हा हा चल येतो. बाय. बाय. हा. भुईमुग लय भारी आलाय गाड्या. वा वा, त्या गाड्याला फवारा मारा सांगितला होता, गव्हात जळालाय बारक. हा, हे काय केलं तिने, झाडोरा मारला काय? अरे रे 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 रे, त्याच्याकडे बघावं लागेल. हे काय सारं पानाचं वाटोळं, किती फळं मस्त आलेत अंजीरची. हा, गडी येत ना असे कामच करीत नाहीत व्यवस्थित धोरणात. हा ना, अरे मग तू इकडे काय वाट चुकला काय? कायची वाईट चुकलं, बरोबर आलोय की मी. बरोबर, हा इकडे कधी येत नाही आमच्या रानात. बघा आता, तुमची आठवण मला सदा ना कदा येतच जाते. हा, काय काम काढलं? अहो काय सांगू तुम्हाला, ते तुमचा मुलगा अमोल. आमल्या होय, काय काय केलं खरंय? त्याने तुला, हाणलं काय? मला कशाला आनंद तो मग? दम आहे का माझ्या, मला हात लावायचो कानात. दम आहे का म्हणजे? माझं आमल्या काय कमी आहे काय? अरे भाऊ 2 लिटर दूध आहे त्याला रोजचं. एक म्हैस घेतलेली मी त्यासाठी. आम्ही काय कुपोषित दिसलो का तुम्हाला? बरं मी काय म्हणतो, हे असं ढकलून दिलं तर पडान तुला. ते मी म्हणतो आउट करीन एका बुक्कीत. हा, आपण ते काय हे वयन नाही काय नाही हे. काय मग मग आमल्याला लावत होतो तू? अहो नाव नाही तर ऐकून तर घ्या मी काय म्हणतो. मग ऐकून घ्या. अहो झालं काय माहितीये का, सांग ना मग. अहो ती शेजारची वाडी नाही का, काय झालं त्या वाडीचं? त्याचं काही नाही झालं. मग तिथं काजल आहे. काजल हा, तर तिच्या सोबत तुमचा मुलगा दिसला मला. तुला? हा, बोलत होते, लग्नाच्या गप्पा मारत होते. काय सांगावा, प्रेम मी म्हणे त्यांचं आलं. मग बोलू दे ना. हा, हा, अहो शोभत का? अहो तुमच्या गावात किती नाव आहे, लोकांनी बघितलं तर काय तू करते ना तुमच्यावरती. कमून तुकते. हे असे लपडे असल्यावर तुमच्या पोराचे लोक काय म्हणते, काय रुबाब आहे त्या माणसाचा, आणि त्यांचं पोरग कसं आहे लपडे बाज. अरे आमल्या आहे माझा. हा, हा पोरगी नाही, ते पोरग आहे ना. हा, मग 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 असू द्या ना, त्याच्यात काय एवढं. मग ते लपड करतोय म्हणजे चांगलंच करतोय ना. काय म्हणता तुम्ही? मग अहो असा सपोर्ट द्याता का पोराला? माझ्या घरच्याने तर ऐकलंच नसतं. त्यांना चुकून जर समजलं ना माझं लपड आहे कुठं, इतकं मारतीन मला, काय सांगावं. पण तुम्ही, पण मला हे सांग माया, तू कमून जाळतो? मला काय करायचं जायची, त्याच्यावर जवळ होय मी. अरे तो चेअर येऊन दिसतोय मला. अहो तसं नाही, मी का म्हणून चिडतोय तुम्हाला माहितीये का? आता कसं सांगू, कोण नाही राहणार, मी एकटाच आज, कामगार नाही आले काय नाही. नाही ना, हे काय, एक आला होता काल फवारा मार म्हणलं, तुम्ही समोरच्याच ऐकून घेत नाही हो. गवतर मारायचा तर झाडवर मारला जळालंय. त्याच्यामुळे हा. तुला सांगत ना, कोण नाही, सांग बिंदास. अहो तिची मुलगी का, हा, ती इतकी फालतू आहे, तिची इतकी लपड येतं, शाळेमध्ये पण असं? होते, कॉलेजमध्ये पण होते. अहो काय खरं नाही, तुमचं पोरग शोभत नाही तिला आता. हा, खरं सांगतो. मग ते हो, तुमच्या पोराचं शिक्षण चांगलं झालंय, हा तुमचं एवढं नाव आहे म्हणलं, ती पोरगी शोभन का? आणि कुणी जर बाहेर चाललं म्हणलं या पोरीची अशा लपडे लग्नानंतर, मग तुम्हाला चांगलं वाटेल का ते? बर बर, मग ते आमल्याकडे बघावंच लागेल मला. बघा, मला वाटलं चांगले संस्कार असतील. काय संस्कार नाहीये, लय लाबाड पोरगी ती, नुसतं नाही का. असं दुसरं कोणाला भेटताना बघितले तू तिला अजून? हा, बघितलं नाही मी, माहितीये का, याच्या आधी संस्कार चांगले नाही म्हणजे याचं कारण पाहिजे ना काहीतरी. अजिबात संस्कार चांगले नाही तर. शिकलेली आहे का? हा, शिकलेली? शिकलेली कायच, अहो शिकलेली कायच, ती जायची शाळेमध्ये पण यायची बाहेर निघून. काय खरंय, तिला बेच पाड म्हणता येत नसेल तिला. अरे जायची शाळेमध्ये आणि यायची बाहेर, मग शाळा सुटल्यावर बाहेर नाही यायची तर काय आताच राहीन का? म्हणजे वर्गात नाही जायची हो, बाहेर बसून जायची. हा. तेव्हा काय माझा इकडे तिकडे. असं अर्धवट सांगतो मग कळत नाही ना. हा, पटकन नाही का, मिटून टाकायचं पटकन नाही का. तिकडे बघून काय झाडा संग बोलातो काय ते? नाही हो, मग तुम्ही बोला ना पोराला, जाऊ एवढं सांगितलं मी तुम्हाला, जाग नाही येत का अजिबात? त्याच्यात काय राग यायचा? बरं आहे बुवा, घरात असं कसं आहे यांचं वातावरण. जाऊ का मग मी, बघा तुमच्या मनाने आता. याच्याकडे बघून मला काहीतरी डाऊटच येतोय, कारण याचं तोंड आहे ना असं असं करतंय. काय काय म्हणते? काय नाही, बघा तुम्ही आता. पटकन बघा, काठी आणून देऊ का? काय ठीक आहे आमच्या घरी आहे, दांडा आहे आहे ना? मोठा. बघा हा. तो आमल्या आल्यावर मी बरं चालन. जा आता, बघ आपला उद्योग. हा, जाऊ का? मग काय जाता. अंजीर देऊ का? बघा आता, नाही ते कच्चे आहेत. तोंड गोड खा. नाही कच्चे आहेत. जा. कायला म्हणता मग, नावं महागाचे आहेत काढतात. लय.
महागाचे. हा जाऊ का? हा हा. यासाठी चालतं काय नाही. हा आईला पोराची चव घालतोय. आईला आपला आमल्या असा नाही, पण आमल्याला विचारावं लागल. हे पण काय खोटं नाही सांगायचं बरं का. बरं बघू. आईला बाबा काय दिसणार बघ ह्या गडीवर नाही ना अजिबात विश्वास नाही ठेवायला पाहिजे. बाबा काय झाड पिवळं पडलंय. हा काय हे घाणेरीचं. अंजिराचं मला काय आहे ना झालंय जरा काय लक्षच द्यावं लागेल. आंबल्यात अजिबात वावरात लक्ष देत नाही. अरे वा, संत्राला काय भारी संत्र आलेत. हा बाबा आज कस काय वाट चुकलं काय इकडे राहणार. नाही जेवाय नाही आले म्हणलं कुठे गेलेत काय मिळत लागा ना. तुला मी काल सांगितलं होतं रानात चक्कर मार. हे बघ गावात हे झाडाने कसं सुधारावा. अंजिराव तर औषध मारले त्यांनी. मग तेच बघत होतो मी. झाडोर मारलंय. हे बघ हे गावात त्यांना काढायला सांगितलं होतं. तुला म्हणलं चक्कर मार. नुसतेच येतात पैसे घेऊन जातात. मी बाहेर गेलतो जरा. हा? बाहेर गेलतो त्याच्यामुळं. फिरायला गेलता काय कुठं. हा गेलतो जरा बाहेर काय? मित्रांबरोबर गेलतो. चायनी बिनी. आता चेन तुम्हीच घेतलेली आहे किती. हा मग काय काय घालायला थोडी घेतले आपलं कधी मध्ये. गेलतो मित्रांबरोबर. मग आता ही चेन घेतली म्हणल्यावर काय आता काय घरी ठेवायला घेतली काय आपण. काय म्हणले मित्र मग. काय नाही आलो फिरून मस्तपैकी गेलतो डोंगरात फिरायला. मस्तपैकी आलो केळीच्या बागात गेलतो. मस्त केळं बिळं खाल्ली. कच्चे नाही गड होते ना पिकलेले. होते का. हा मस्तपैकी खाल्ले बिल्ले. मित्र होता का मैत्री होती. मैत्रीण हा काहीतरीच बाबा तुम्ही पण लागले चेष्टा कराय माझी. उग काहीतरी तुम्ही बोलताय. अरे बघून बघायची मैत्रीण तर चांगली तरी बघायची ना. हा चांगली म्हणजे इकडं तिकडं. बाबा हो का मी काय दुसरं काय बोलायला नव्हतं आलो. हा मला एक तुम्हाला विचारायचं होतं. मला एक पोरगी आवडते. तिला काय म्हणतो आमल्या. मला एक पोरगी आवडती. नाव काय तिचं. काजल आहे आपली वरची वाडी नावे हा तिथली काजल. ती मला आवडती. चांगली पोरगी शिकलेली. घरी आई नाही तिला फक्त वडील आहेत. अरे आमल्या ते नाही का आपला खालच्या आळीचा ते लुकडे माया हा तो सांगत होता ती पोरगी लय टुकार रे. कोणती माहिती हा काय म्हणलं तुम्हाला. तो म्हणला ती शाळेत जात नाही, कॉलेजला जाते, बाहेर येते, शिकत नाही, तिचं लक्ष नाही. अहो बाबा तुमचा माझा विश्वास आहे का नाही. विश्वास आहे ना तो माया. मग तुम्हाला सांगा मला जर लय समजा मी जर आता माझ्याकडे एवढा पैसा पाणी सगळा आहे. हा मग मला घेऊन जायची असं पोरगी घेऊन गेलो नसतो का मी. हा बरोबर का नाही. मी तुम्हाला इचराय आलो असतो का. आणि तुम्ही सांगा मी तुमचा पोरगा आहे राव. विश्वास आहे ना तुमचा माझ्यावर. त्या मायाने कोण आज सांगितलंय मग. अहो ती फालताड आहे मोकार डोक्याची मंडई करताय ती. मला तर असं जरा थोडं ते तिने पण सांगितलं तर असं पोरग जरा तिला त्रास करते म्हणून. ती काय करते हा, हा, हा. सारखं तिच्या माग ती जिथं जाईन का तिथं कुठतरी कोपऱ्या कापऱ्याने उभा असते. म्हणजे तो काट्याने काटा काढायला आलता आपल्या दोघात वाद लावून ती डोक्यात आहे द्यायचा. मी बघा सांगा- बाबा ती पोरगी चांगली आहे, गरीब घराण्यातली पोरगी आहे, अशी काय लय श्रीमंतांना ग्रॅज्युएशन तिचं पूर्ण झालंय. हा शिकल्या सवरलेली चांगली पोरगी आहे. तुम्ही एकदा वाटलं तर तिच्या घरी जा. घरची परिस्थिती कस काय. घरची हालाकीची आपली गरिबीची परिस्थिती. आता हे आपल्याकडे बघ ही शेती वाडी. गरिबीची परिस्थिती काय आणि आज करायचं उद्या तू नोकरीला लागणार आहे. जाऊ द्या मला ती आवडते ना काही का असं ना. पण माझ्यासाठी तेवढं करा. तिच्या घरी जा, तिच्या वडिलांशी बोला, आपली रीतसर मागणी घाला आणि बघा जर हा म्हणले तर हाय नाही तर मग तिथून चला पुढं ना आता माझे कामच आहे तुझ्यासाठी जाणं चौकशी जीव आहे करणं. तुमचा माझ्या मग- हा? मग जीव आहे मा. बरं मी चुकीचं केलं का बाबा काय तुम्हाला न सांगून चुकीचं केलं काय. हा बघ मी मस्त बघत होतो पोरी हा. पण भेटानात तो केलंय चांगलंच झालंय आता. लय चांगलं अशा झालं. तरी कुठं बरं चला, पोरी ऐका भेटतात. तुम्ही जेवला नाही सकाळी. मी घरी बघितलंय टोपल्यात भाकरीन तीन तसेच आहेत. चला बरं पहिलं जेवून बिवून घ्या चला. बरं झालं बा वेळेवर लाईट आली. लाईटीने एक लय घोटाळा करून ठेवला राव. नाही तर उगं तटक्यात बसावं लागतं राव. काय शेताला पाणी द्यायचं. आणि ती सोलर सिस्टीम घ्यावी राव. ती चांगली लाईटीचं झंझट नाही काय नाही. मस्त डोक्याला ताप नाही. खावा का तुकडा आता गेली काय परतलं का फ्यूज उडाला. आयला ही घोटाळ्यात समजत नाही राव. वैताग आला या लाईटी पाहिजे. फ्यूजच गेलायचा वायर. अरे वा सापडली नशीब. काय करताय. कोण आहे. मी होय ते खाल्लेवाडीचा माया. बरं मग आ काही नाही आलो होतो तुमच्याकडे असंच. असंच. हा या ना. काय काम करताय का तुम्ही. अरे इथं फ्यूज गेला. बरं बोल काय काम तोच होतं? होतोय मला त्याच्यावर म्हणलं. काय काम आहे. काम म्हणजे असं आहे म्हणजे मी असंच आलो होतो सहज बोलायला.
बोलू का? लवकर बोल, मला काम आहे, पाणी द्यायचं अजून सगळ्याला. हो, तुमची मुलगी ना, हा ती त्या आमच्या वाडीतला तो आमले ना, हा तर तो तिच्यासोबत बोलत होता तुमच्या माझी मुलीसोबत. पोरगी बोलतेच ना. तसं नाही, प्रेमाच्या गोष्टी बोलत होते ते. म्हणजे हा, ते नाही का केळीच्या झाडापाशी ना चांगल्या प्रेमाच्या गोष्टी चालल्या होत्या त्यांच्या. तो म्हणत होता मी तुझ्यासोबतच लग्न करून असं तसं. हा माझी पोरगी? हा, आणि ते पोरग बोलत होतं अहो ते पोरग काय चांगलं नाहीये, माझं टुका रे, लय छपरी पोरग आहे माहिती का, आमच्या गावात आहे ना सगळी बदनामी करून ठेवली त्यांनी, लय नाव खराब आहे त्याचं आलं. माझी पोरगी नसेल, दुसरं कोणतरी असेल. मी माझ्या डोळ्यानं बघितलं माहितीये का. काजल तुमचीच मुलगी ना? हा माझीच पोरगी ती. मग तीच आहे ना. नाही राव, काय नाही राव, विश्वास नाही राव माझ्यावरती. माझी आपलं काय दुश्मनी आहे का? मी काय तुम्हाला असं सांग, तुझे आमले कुठं राहते? आमच्या वाडीमध्ये राहतो तो. कोणाचं पोरग आहे ती? ते दादासाहेबांचं पोरग आहे. खालच्या वाटी दादासाहेब हा तुमचं पोरग? हा ते सांगतो ती खरं आहे ना? पण हा, ते दादासाहेब चांगले आहेत, पण ते पोरग नाही का जरा तुकार आहे माहिती का. तुम्ही आत्ताच दापा पोरीला, नाहीतर ना लय मागत पडेल बरं का, जाईन पळून घेऊन. काय विचार करताय? असं आहे का? काय नाही, आता पोरीकडे बघितलं पाहिजे ना. मग काय ते आणून देऊ काय? गरज नाही त्याची, माझे हात मजबूत आहेत. हा ना. हा? हा, एक दिली की तिला सगळं आठवल. पण मारू नका जरा, नाही का, समजूनच सांगा तिला. नको, ते नाजूक आहे ना लय. लय काळजी रे तुला तिची. बघा आता मुलींना कोणी मारतं काय? हा, तिचा बाप आहे मी ठरवणार काय करणार ते. तुझं झालं का सांगून? चुकी तिची नाहीये, त्या पोराची. त्या पोराला हा ना काय आणून देतो तुम्हाला. बर हा, ठीक आहे, तुझा काय करायचं ना मी करतो. तिला मला मारू कळतं. नका, लय नाजूक आहे होती. तू जातो का आता? जातो. यो, हा पळ. पहिली गोष्ट, आपली पोरगी अशी करणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादासाहेबांचं घराणं काय बारकं नाही, मोठं घराणं आहे. पोरग बी चांगलं आहे राव, माझ्या वागण्यात आहे. आयला हे काहीतरी काडी लावून दिलं, ह्याचं तर काय गडबड नाही ना. पोरीला विचारू, पोरगी सांगेल नेमका प्रकार काय. आता ही फ्यूज राहू द्या, पहिलं ही बघू. चला सटकलं काय? आता माझं लग्न होणार. तो ल बोलन आता, यांचं दोघांचं पटायचंच नाही आता. यांचे भांडण त्यांचे भांडणं चालू असतं आता. मस्त पैकी ल मजा येईल. मग नंतर यांचं झालं का सगळं उरकलं का, मग मी माझं नाही का रिश्ता घेऊन जाईन. माझं लावून त्या म्हणा मामा लग्न तिच्यासोबत. ए, तू इकडे कुठे राहणार? तुमच्याकडे चालते का? काय अजून किती वाजले, जेवण नाही केलं तुम्ही, काय नाही पटतं का तुम्हाला? लाईट सारखी ती जाते, त्याच्यामुळे मला इथं हालता येईना. मोटर चालू बंद करावी लागते. मग जेवणाचं काय करणार? चला बरं आता जेवतो. जेवायला. बरं, मला तुझ्याशी बोलायचं. हे अमोल कोण आहे? ते दादासाहेबांचा मुलगा, तुझं आणि त्याचं काय? ते माझ्या क्लासमध्ये होता ना बाबा, हा मग आणि त्याचं आणि माझं जरा प्रेम आहे. काय शिक्षण किती आहे त्याचं? माझ्याच वर्गात होता, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले. त्याला भाऊ वगैरे? भाऊ नाही त्याला, ते आणि त्याचे वडीलच फक्त. दोघ जण? आई? दोघ, आई पण नाही त्यांना. नाही, दादासाहेबांना मी पर्सनली ओळखतो तसा. चांगलेत ना ते? ते आहे चांगलं, पण ह्या अमोल विषयी मला नाही ना माहिती. ते चांगले म्हणजे त्यांचा मुलगा पण चांगलाच असणार ना बाबा. असं थोडी बेटा, फळाचं झाड एखादं चांगलं जरी असलं ना, त्याला खराब फळ पण येतातच ना. त्याची जर काळजी नाही घेतली तर. हा, झाडाला खराब फळं येतातच. मग हे बघ, मी त्या अमोलची सगळी चौकशी करणार. चालतंय, करा तुम्ही. मला जर त्याच्यात काय हे वाटलं तर हे होणार नाही, हे डोक्यातून विषय काढून टाकायचा. पहिली गोष्ट. चालतंय बाबा, तुमच्या स्वतः चांगला लागला ना, मी स्वतः तुझं लग्न लावून दिलं. चालतंय. स्वतः. हा. बरं, तू जेवली का? नाही, तुमच्यासाठी थांबले मी. चला ना जेवण चला करायला. थांबायचं. बरं चल आता, चल जीव. वावरातून आलोय दमून, काय टोपीने गरमात आहे जरा. राम राम दादासाहेब. राम 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 राम. ओळखलं का? ओळखलं ना? मी वरच्या वाडीतला. हा, ओळखीतोच मी. आता गावात येणं जाणं असतं सारं. हा, त्याच्यामुळे भेट होतीच आपली. इलेक्शनला इकडे तिकडे हा. फिरावंच लागतं. त्याच्यामुळे काय लय लांब येणं केलं आमच्याकडं. आलतो जरा काम होतं तुमच्याकडे. हा. तुमचा मुलगा आहे ना अमोल, हा, काय झालं? तो आणि माझी मुलगी काजल हा. एका वर्गात शिकायला आहे.
चांगले मित्र आहेत, हा दोघं एकमेकाला पसंत करतात. हा हा. तर माझा विचार होता की जर तुमची तयारी असेल तर या दोघांचं लग्न करून टाकू आपण. बरं, मी अमोलला हाका मारतो आता. त्यांचं विचारावं लागेल ना त्यांच्या मनात हा काय. विचारा ना, काय हरकत नाही. अमोल, विचारा, विचारा. ए अमोल, पाणी आण रे. बरोबर आलं. बाकी काय चाललंय मग? बस ठीक आहे. या. हे कोण नाही ओळखले तू? नाही पाहिलंच नाही, पहिल्यांदा पाहिलं. अरे ते काजलचे पप्पा आहेत हा? हा का आणि ते तुझ्यासाठीच आलेत. बाबा मी पाहिलंच नव्हतं त्यांना कधीच. त्यांची काजल ते म्हणते तुला पसंत आहे का? पसंत आहे का काय विचारताय बाबा, तुम्हाला माहित नाही काय. चला बघा तुम्ही काय म्हणा, काय विचारायची. आहे का? लाजतोय त्यो. त्यांनी सांगितलंय म्हणजे- मला सारं. हा. ते म्हणला पोरगी मला पसंत येते. मी येणारच होतो तुमच्याकडे, तेवढ्यात तुम्ही आले. अहो मुलीच साईडची आहे आम्ही, आमचं काम आहे मुलाच्या नाही, दारात चांगलं झालं. जायचं. हा? तुमची तयारी असेल तर मला वाटतं मग या सीझन मध्ये लग्नाचा बार उडून टाकू मग. बार उडू पण काय हा. झालं, मला त्या मायाने असं असं सांगितलं होतं. तुमच्या वस्तीवरचा माया. हा, आमच्या आणि तुमच्या काय ते मधलाचे आपल्या दोघांची वस्ती नाही होय, त्याची ते खाली ते वाळकुंजा माया. अहो हो, माझ्याकडे पण आलता तो. आता ते काय, आता ते बाकीचं नाही सांगत मी तुम्हाला, कारण माझ्या पोरावर माझा भरोसा आहे. मलाही माझ्या पुरीवर भरोसा आहे. मग जाऊन द्या, त्याचं काय करायचं. काय चला करायचं? चला करून टाकू आपण लग्न. लग्न. हा? पोरा पोरींच